सकाळची अंघोळ वगैरे आवरल्यानंतर आधी मी कपडे धुवून घेतली, कारण नित्या झोपली होती. ती झोपली कीच मला बाहेरची कामे आवरावी लागतात, नाहीतर मग मॅडम मला मदत करायला आलेलीच असते. कपडे धुतल्यानंतर इथे मी रात्रीची भांडी लावायला घेतली होती, कारण भांडी लावली नव्हती. नंतर इथे बरणीतला तांदूळ सुद्धा संपला होता, तो सुद्धा बरणीत काढून घेतला आणि लागलेच ना भात सुद्धा लावून घेतला. संक्रांतीसाठी दळून आणलेलं बाजरीचं पीठ पण भरपूर शिल्लक होतं आणि असं म्हणतात की खूप दिवस झाले पिठाला की बाजरीचं पीठ कडू होतं. आणि तसं मला आज बाजरीची भाकरी आणि फक्त भातच बनवायचा होता, कारण रात्रीची भाजी शिल्लक असल्यामुळे ना तीच खायची म्हटलं, कारण भाजी सुद्धा टाकून द्यावीशी वाटत नाही. दुपारी नित्याचे पप्पा सुद्धा जेवायला घरी आले आणि आमच्यासोबत ना आजकाल नित्याला सुद्धा तिचं ताट करून देतो, मग ती ना आमच्यासोबत छान अशी बसून जेवते. आम्ही जेवण केल्यानंतर लागलेच भांडी सुद्धा मी घासून आम्ही कोईमतूरला यायच्या आधीच ना नित्याच्या पप्पांनी असं छान आईस्क्रीम आणून ठेवलं होतं, पण आमची तब्येत बरी नसल्यामुळे ना आम्ही काही ते खाल्लंच नव्हतं. मग जेवणानंतर आईस्क्रीम सुद्धा छान एन्जॉय केलं. ना घरात अशी काचेची एक बाटली होती, आता त्याचा उपयोग करायचा म्हणून ना इथे मी त्याच्यात म्हटलं मनी प्लांट लावून बघूया. तसं मी बाहेर मनी प्लांटचा वेल लावला होता, त्याची एक फांदी तोडून आणली, ती ना पाण्यामध्ये अशी मनी प्लांट छान असा लावून दिला. आता ही मनी प्लांटची बाटली कुठे ठेवायची म्हणून ना ती मी फ्रीजवरती ठेवून दिली. आता हा मनी प्लांट फ्रीजवरती कसा दिसत होता ते मला कमेंट करून नक्की सांगा. नंतर संध्याकाळच्या टायमिंगला माझ्यासाठी मस्त असा चहा केला आणि नित्याला घेऊन ना टेरेसवरती गेले होते. तसं मम्मी पप्पा गेल्यापासून ना घरात तर काही करमतच, कारण गावाकडे ना 1.5 महिना माणसाच राहिल्यामुळे आणि मम्मी पप्पा सुद्धा कोईमतूरमध्ये आठवडाभर होते, त्याच्यामुळे ना माणसाच राहायची खूपच सवय लागली होती. ते गेल्यापासून ना काही करमेनाच झाले. असो, संध्याकाळी ना इथे सिंपलच जेवण बनवलं होतं. सकाळी भाकरी बनवल्यामुळे संध्याकाळी चपाती बनवली होती, वांग्याची आमटी आणि भात बनवला होता. चला मग व्हिडिओ इथं एंड करते, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.